श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्यामृत योग कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन घरांची खरेदी करण्यासाठी, मालमत्ता किंवा वाहनांच्या खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो. पण ह्या सर्व गोष्टींसोबतच गुरुपुष्यामृत या दिवशी आपल्याला एक अनोखी अशी पर्वणी मिळालेली असते, ज्यावेळी आपण आपले जे मानलेले गुरु आहेत त्यांची पूजा याचना करू शकतो आणि त्यांना आपण आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करून आपण त्यांची सेवा देखील करू शकतो. आता ह्या पर्यायांमध्ये आता कोणत्या सेवा आपल्याला गुरुपुष्यामृतच्या दिवशी करायच्या आहेत आणि प्रत्येक जे तुमच्या इष्टदेवता आहेत त्यांची आराधना करताना काय काय उपाय करायचे आहेत, हे सर्व घरगुती उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि गुरुपुष्यामृतला बाकी खरेदी विक्री किंवा इतर शुभ कार्यांसोबतच देवदेवतांची पूजा कशी करायची हे देखील जाणून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण सोनं, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करत असतो. त्यामुळे असं म्हणलं जातं की या दिवशी खरेदी केलेली कोणत्याही वस्तूंचीही वृद्धीच होत असते. त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात. तसंच हा योग मंत्र, सिद्धी, याचना, जप, तप ह्यासाठी देखील वापरला जातो. मग जर बाकीच्या गोष्टी आपल्यासोबत राहत आहेत तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद, श्री विष्णूंचा, स्वामींचा आशीर्वाद देखील कायमच आपल्यासोबत राहील. त्यामुळे हा योग साधून तुम्ही आपल्या देवाची सेवा देखील करू शकता. उरलेलं 2025 जे वर्ष आहे त्यामधील पहिला योग हा गुरुवारी 24 जुलै 2025ला असणार आहे. त्यासाठीची योग्य वेळ ही दुपारी 4:43 पासून ते 25 जुलै शुक्रवारी पहाटे 5:39 राहणार आहे. तर दुसरा योग हा गुरुवारी 21 ऑगस्ट 2025ला असणार आहे. त्याची वेळ सकाळी 5:53 पासून ते 22 ऑगस्ट शुक्रवारी मध्यरात्री 12:08 असणार आहे. तर ह्या वर्षातला तिसरा योग हा गुरुवारी 18 सप्टेंबर 2025ला सकाळी 6:07 पासून ते 6:32 असणार आहे. ह्या तिन्ही योगांमधील जुलै आणि ऑगस्टमधील जो गुरुपुष्यामृतचा योग आहे तो सर्वार्थ सिद्धी योगांमध्ये मोडतो. त्यामुळे ह्या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी स्वामींची आणि इतर इष्टदेवतांची सेवा तुम्ही करूनच घ्या. पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास आपण गुरुपुष्यामृत असं म्हणतो. गुरुपुष्यामृत योग हा फार क्वचितच बनत असतो. ज्या दिवशी गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग हा साजरा करत असतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनलेला असतो. त्यामुळे तुम्ही सोने देखील खरेदी करू शकता किंवा इतर महत्त्वाची कामं देखील तुम्हाला या दिवशी करता येतात. पण ह्यावेळेस आलेला गुरुपुष्यामृतचा योग हा चातुर्मासामध्ये आलेला आहे. त्यामुळे बाकी कोणतीही शुभ कार्य करण्यासाठी तितक्याच तारखा आत्ता उपलब्ध नाहीत. मग आपण यावेळी देवदेवतांची सेवाच करूया आणि पुढच्या चातुर्मासानंतरच्या गुरुपुष्यामृतला तुम्ही खरेदी करा. मग या दिवशी आपण काय उपाय करू शकतो, तर सर्वात अगोदर आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना देखील आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेलं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी देखील चालतो, कारण असं पाणी शिंपडल्यानं घरामधील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते. यासोबतचा दुसरा उपाय म्हणजे घराचा मुख्य दरवाजा तुम्ही स्वच्छ पुसा आणि त्यावरती गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढा. त्यावरती अक्षदा वाहा आणि सर्व घराची साफसफाई करा. आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्या. किचनमधील भिंतीवर जिथं गॅस आणि ओटा बनलेला आहे तिथं त्या भिंतीवर तुम्हाला तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. किचन ओट्यावरती तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. देवघराची साफसफाई करा आणि देवांची पूजा करायची आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरावरती तुम्हाला हळदीचं लेपन देखील करायचं आहे. या सर्व उपायांनी तुमच्या घरामधील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता प्रवेश करेल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती अखंड राहील. यासोबतच गुरुपुष्यामृत या दिवशी काय सेवा करायच्या त्या पाहूयात. आपल्या देवघरातील श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा 1 रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचे.
त्यानंतर ते नाणं तुम्हाला तिजोरीत ठेवायचं आहे. जिथं आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो, रोज आपण जेथे पैसे ठेवतो तेथे ते नाणे ठेवा. हे कुंकुमार्चन केले तर कुंकू दररोज आपल्या कपाळी लावा आणि असं केल्याने खूप छान अनुभव येतो. गुरूंची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला 11 माळी म्हणजेच 11 माळी जप करायचा आहे. यासोबतच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. त्यासोबतच जर तुमच्या कुलदेवतेची तुम्हाला सेवा करायची असेल तर ओम कुलदेवताय नमः असा जप तुम्ही 1 जपमाळ किंवा 11 माळी देखील करू शकता. यासोबतच तुम्हाला महालक्ष्मी अष्टक 16 वेळा म्हणायचं आहे. कनकधारा स्तोत्र देखील तुम्हाला एकदा म्हणायचं आहे. हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये मिळून जातं. ते तुम्ही ऐकू शकता किंवा म्हणूही शकता. यासोबतच जर तुम्हाला वेळ मिळाला तर गीतेचा 15वा अध्याय तुम्ही एकदा तरी वाचायलाच हवा. महालक्ष्मी मंत्राची 1 जपमाळ करा किंवा श्री विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार 9 मंत्र या मंत्रांचा देखील तुम्ही 1 माळी जप करू शकता. जपमाळ तुम्हाला जर शक्यच नाही झाली तर निदान 11 वेळा तरी 1 मंत्र तुम्ही म्हणा. यासोबतच तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील करू शकता. त्यामध्ये शंखनाद करायचा आणि आपल्याकडे जर शंख नसेल तर तुम्हाला घंटा वाजवून सर्व सेवा केल्यानं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. या सर्व सेवा करताना मन प्रसन्न ठेवा. आपले मन शुद्ध आणि पवित्र देखील ठेवा. या सर्व छोट्या छोट्या उपायांची सेवा झाली तर तुमच्याकडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले गुरु बनून आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळं ह्या गुरुपुष्यामृत योगाला तुम्ही ह्या देवदेवतांची सेवा नक्कीच करा. श्रावण महिना सुरूच होणार आहे. त्यामुळं गुरुपुष्यामृत योग हा अतिशय सुंदररित्या आणि दुर्मिळरित्या जुळून आलेला आहे. गुरु म्हणजे गुरुवार आणि पुष्य म्हणजे पुष्य नक्षत्र. त्यामुळं ह्या दिवशी येणारा हा अद्भुत असा योग तुम्ही अजिबातच गमावू नका. आपल्या देवदेवतांची सेवा करण्याची ही संधी अजिबातही सोडू नका. आणखी कोणाला देखील अशी कोणती सेवा करायची असेल तर आपला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या चॅनेलला लाईक केल्याशिवाय मात्र स्वाईप करू नका. व्हिडिओ आवडला म्हणून सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला सर्वांना गुरुपुष्यामृतच्या आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा.